RD ॲडमिशन 2026-27. तर आता पुढील जी प्रोसेस असेल ती असेल की लॉटरी. तर लॉटरी कधी लागणार आणि लॉटरी कशी लागणार या संदर्भात भरपूर जे पालक वर्ग आहे हे विचारत आहे, कमेंटसुद्धा करत आहे. तर बघा, फॉर्म संपलेले आहे. लॉटरी ही येत्या 15 तारखेपर्यंत लागायला पाहिजे. आणि जी लॉटरी लागणार आहे ही लॉटरी कशा प्रकारे लागणार आहे या संदर्भात आपण यामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे. यामध्ये सर्वात जास्त फायदा होणार की ज्यांच्या घराजवळ 1 किलोमीटर जर अंतरावर जर स्कूल असेल तर त्या पालकवर्गांचा खूप जास्त फायदा होणार आहे. तर तुम्ही साईडवर आले तर साईडवर आल्यानंतर हे संपूर्ण ऑप्शनमध्ये एक ऑप्शन आहे लॉटरी लॉजिक म्हणून. यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये एक PDF दिलेली आहे. या PDF मध्ये लॉटरी कशी लागणार या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. परंतु यामधील जी माहिती आहे ही समजणं आपल्याला थोडं हार्ड आहे, कारण की ही जी लॉटरी आहे ही जी डिजिट असतात त्या डिजिटनुसार म्हणजे जो फॉर्म असतो त्या फॉर्मनुसार शेवटचा आकडा पकडण्यात येतो आणि त्यानुसार ही जी लॉटरी आहे ही लावण्यात येते. तर याबद्दलची आपण मराठीमध्ये माहिती घेतलेली आहे, जेणेकरून संपूर्ण पालकवर्गांना आपण व्यवस्थितरित्या समजून सांगू शकलो पाहिजे. तर बघू शकता, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जे आपण स्टार्टिंगलाच बघणार आहे. तर बघू शकता, यामध्ये प्रथम प्राधान्य कोणाला देण्यात आहे? 1 किलोमीटरमधील विद्यार्थी. जर तुम्ही या प्रकारे फॉर्म भरलेले आहे, तुम्हाला 1 किलोमीटरमध्ये ज्या स्कूल तुम्ही टाकल्या असेल, कोणी 1 टाकली, कोणी 2 टाकली, कोणी 3 टाकलेले असेल, तर यामध्ये तुम्ही ज्या स्कूल टाकलेल्या आहे तर या विद्यार्थ्यांना म्हणजे स्कूल मिळण्याचे चान्सेस जास्त दाखवण्यात येत आहे. कारण RTचा रूलच आहे की जे स्कूल जवळ आहे त्यामध्ये नंबर लागण्याचे चान्स जास्त राहतात. आणि यामध्ये लॉटरी असल्यामुळे लागेलच असं नाही आहे 100%, परंतु चान्सेस जास्त राहतात. कारण लॉटरीमध्ये एक्झॅक्ट तुमचा नंबर लागणार का हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही आहे. परंतु 1 किलोमीटरमध्ये जर तुम्ही स्कूल टाकलेले असेल तर तुमचे चान्स जास्त राहतात, कारण की हे RTचा जो लॉजिक आहे त्या लॉजिकमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, अर्ज जर कमी असतील तर डायरेक्ट प्रवेश म्हणजे डायरेक्ट नंबर लागेल तुमचा. तुम्ही म्हणसाल सर मग कसं समजायचं की आमचा नंबर डायरेक्ट लागणार का? कसं आहे, एखाद्या स्कूलमध्ये 25 वॅकन्सी असेल आणि 25 वॅकन्सी असताना 1 किलोमीटरमध्ये जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि यामध्ये जर फक्त 25 किंवा 24च फॉर्म आलेले असेल तर यामध्ये लॉटरी काढण्याचा काही उद्देशच नाही आहे. कारण की ऑलरेडी 25 जागा आहे, 24-25 फॉर्म आलेले आहे, डायरेक्ट 25च्या 25 विद्यार्थी सिलेक्ट. कारण की जर इथे 100 फॉर्म असते तर लॉटरी लागली असती, परंतु इथे फॉर्मच नाही आहे. 25 जागेमध्ये डायरेक्ट 24-25 फॉर्म असल्यामुळे हे विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्ट होणार आहे. तर हा झालेला आहे थेट प्रवेश. त्यानंतर अर्ज जर जास्त असतील तर मग लागते तुमची लॉटरी पद्धत. 1 किलोमीटरमध्ये सुद्धा लॉटरी पद्धत लागणार आहे आणि 2 ते 3 मध्ये सुद्धा सेम प्रोसेस होणार आहे. आणि लॉटरी कशी लागते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघू शकता, अंक आधारित क्रमवारी लागणार आहे, अनुक्रमानुसार निवड करण्यात येते. आणि हे झालं 1 किलोमीटरमध्ये. आणि यामध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर मग उरलेल्या जागा 2 किंवा 3 किलोमीटरमधील विद्यार्थ्यांना हे देण्यात येते. तर अशा प्रकारे हे एक लॉजिक आहे. यामध्ये संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर थोडी माहिती समजलेली आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर बघू शकता, यामध्ये आपण जी लॉटरीची पद्धत आहे कशी असणार आहे बघू शकता. पहिली स्टेप काय असणार आहे, ज्या शाळेसाठी अर्ज केलेले सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. म्हणजे जेवढे फॉर्म आलेले असेल त्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. दुसऱ्या लिस्टमध्ये काय, ही यादी अर्ज क्रमांकानुसार अप्लिकेशन नंबरनुसार मांडली जाते. म्हणजे सिक्वेन्स जो सिक्वेन्स असतो त्या सिक्वेन्सनुसार लावली जाते. जसं इथे दिलेलं आहे बघा, 901 पासून तर 906 म्हणजे 1 नंबरपासून तर 100 नंबरपर्यंत. एक आपण 100 फॉर्मचं एक उदाहरण जर घेतलं तर अशा प्रकारे सिक्वेन्स लावला जातो. त्यानंतर तिसरी स्टेप काय बघू शकता, प्रत्येक विद्यार्थ्याला अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर दिला जातो. जसा की 1 पासून तर 5 पर्यंत. म्हणजे जे विद्यार्थी आहे जसं हा सिक्वेन्स लावला समजा की या सिक्वेन्सनुसार हा नंबर दिला जातो 1 2 3 4 5 6 नुसार एंडपर्यंत. आणि चौथ्या नंबरची स्टेप बघू शकता तुम्ही, मुख्य प्रक्रिया. यामध्ये जे शेवटचे आकडे राहतात जसे की 1 2 3 4 0 पासून, तर या शेवटच्या आकड्यावर अप्लिकेशन नंबर तर वेगळा राहिला, शेवटचे जे आकडे राहते त्या शेवटच्या आकड्यावर नुसार विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. जसं की शेवटचा अंक 0, मग त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर तिसरा म्हणजे 2, अशा प्रकारे. कारण इथं दिलेलं आहे बघा, अंकाच्या शेवटच्या क्रमावर आधारित यादी बदलली जाते. म्हणजे ही सिक्वेन्स संपल्यानंतर परत दुसरी यादी तयार केली जाते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस लॉजिकली आहे, त्यामुळे एक्झॅक्टली समजू शकत नाही आपण. त्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागेल आपल्या संपूर्ण पालकवर्गांना की ही एक लॉटरी आहे. लॉटरीमध्ये रॅन्डमली विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा नंबर लागतो किंवा नाही लागत. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की 1 किलोमीटरमध्ये विद्यार्थी जास्त सिलेक्ट केले जातात. जर तुमचा 1 किलोमीटरच्या
सर्कलमध्ये जर तुमचं घर असेल तर तुमचा चान्सेस जास्त राहतात. फक्त डिपेंड आहे की तुम्हाला किती स्कूल आलेले आहे, त्या एरियामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि त्यामध्ये तेवढेच विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार जेवढ्या जागा दिलेल्या आहे. आणि पहिली लिस्ट संपल्यानंतर दुसरी लिस्ट सेम टू सेम प्रोसेसनी काढली जाते आणि शाळेमध्ये उपलब्ध जागेनुसार ज्या व्हॅकन्सी असतात त्यानुसार निवड यादी केली जाते. तर उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे, बघू शकता. 75 जागा असतील तर क्रमवारीतील पहिले 75 विद्यार्थी निवडले जातात. तर अशा प्रकारे हे आहे. त्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी असेल ते वेटिंगमध्ये काढण्यात येतात आणि वेटिंगनुसार सुद्धा वेटिंग क्लिअर करण्यात येत असते स्टेप बाय स्टेप. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. तर यामध्ये प्रथम प्राधान्य कोणाला असणार आहे? जे विद्यार्थी 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांनी शाळा ॲड केलेल्या असेल त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि प्रथम प्राधान्य दिल्यानंतर जर तुमचा नंबर लागत नसेल तर मग तुमचा विचार 2 किंवा 3 किलोमीटरमध्ये करण्यात येणार. अशाबद्दलची ही माहिती आहे. साईडवरती सुद्धा लॉटरी लॉजिक दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे जे दोन्ही पेज आहे हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तुम्ही त्यामधून माहिती घेऊ शकता. हे अशा प्रकारे स्टेप आहे. किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा चेक करू शकता की लॉटरी कशा प्रकारे लागते. तर अशा प्रकारे RT लॉटरी ही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करण्यात येते लॉटरीद्वारे. आपण सोप्या पद्धतीमध्ये थोडं समजून घेतलेलं आहे, परंतु 100% आपण समजून सांगू शकत नाही. त्यामुळे पालकवर्गांनी जर अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगल किंवा अजून जे RTचे काही सेंटर असेल त्यांच्याकडून परत माहिती घेऊ शकता. आपल्याला जेवढी माहिती समजली त्याप्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.